कबरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज वक्त्या अधिमान गंध अक्षदा पूजन श्रोता यती झाला जाण तरी त्या नाही उचित शीर सर्वांगा प्रमाण यथाविधी करचरण धर्माचे पाळन सकळी सत्य करावे पट्टपुत्र सांभाळी पिता त्याची आज्ञा पाळी प्रमाण सकळी ते मर्यादा करावी वरासनी पाषाण तो न मानावा सामान्य एर उपकरणे सोनियाची परी नीच सोनियाचा पैंजण मुकुटमणी केला हीन जयाचे कारण तया ठाई अलंकार सेवका स्वामीसाठी मान त्याचे नाम त्याचे धन तुका म्हणे जाण तुम्ही संत यदर्थी शीर सर्वांगा प्रमाण यथाविधी करचरण धर्माचे पाळन सकळी सत्य करावे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून धर्मनीतीचा उपदेश करतायत. तसं पाहिलं तर गाथा हे भक्तिशास्त्र आहे, नीतिशास्त्र नाही. हे वेगवेगळे योगशास्त्र वेगळं, नीतिशास्त्र वेगळं, धर्मशास्त्र वेगळं, ज्ञानशास्त्र वेगळं आणि भक्तिशास्त्र वेगळं. ही सगळी साधनं आहेत, जीवाचा उत्कर्ष करणारी साधनं आहेत. हे जरी खरं असलं तरी हे प्रत्येकाचे नियम वेगवेगळे आहेत, स्वतंत्र अशा प्रकारची त्यांची शास्त्र आहेत. आणि यामध्ये भक्ती हे आपलं गाथा हे भक्तिशास्त्र आहे. गाथ्यामध्ये अथपासून इतिपर्यंत प्राधान्याने भक्ती या साधनाविषयीचा विचार मांडलेला आहे. भक्तीचा अधिकारी असेल, भक्तीचं स्वरूप असेल, भक्तीतले प्रतिबंध असतील, भक्तीचे उपकारार्थ साधनं असतील, भक्ताची लक्षणं असतील, ज्याची भक्ती करायच्या त्या देवाचं स्वरूप असेल, भक्ती केल्यानंतर मिळणाऱ्या फलाची चर्चा असेल, तेव्हा भक्तीला वाहिलेला ग्रंथ म्हणजे गाथा आहे. पण तरीही याचा अर्थ कर्मशास्त्राशी भक्तीचा विरोध आहे किंवा ज्ञानशास्त्राशी भक्तीचा विरोध आहे असं नाही. गाथ्यामध्ये प्राधान्याने भक्तीची मीमांसा जरी केली असली तरी गाथ्यामध्ये काही कर्मपरही अभंग आहेत आणि काही ज्ञानपर अभंगही आहेत. कारण गाथा हे वेदाचं सार आहे. चहुवेदाचे हे केले विवरण अर्थही गहन करोनिया अशा प्रकारे गाथ्याविषयीची प्रतिक्रिया वेदाचं अध्ययन केलेल्या रामेश्वर शास्त्रींनी दिलेली. गाथा हे वेदाचं सार असल्यामुळं आणि वेदामध्ये तिन्ही साधनं असल्यामुळं गाथ्यामध्ये ही तीन साधनं आहेतच. कर्म आहे, उपासना आहे आणि ज्ञान आहे. फक्त प्राधान्य उपासनेला भक्तीला दिलेलं आहे. त्यामुळं भक्तीपर अभंग जास्त आहेत, थोडेसे कर्मपर आहेत, थोडेसे ज्ञानपर अशा प्रकारचे. असे जे काही कर्मपर अभंग आहेत त्याच्यातला हा एक अभंग आहे. याच्यामध्ये धर्मनीतीचा उपदेश तुकोबारायांनी केलेला आहे. ऐका जी तुम्ही धर्म सांगत होते तुम्हा धर्मनीतीचा संकेत, धर्मनीतीचा संकेत. देव धर्माची स्थापना करण्याकरता अवतार घेतो,
आणि संतही धर्माचं पालन करण्याकरता अवतीर्ण होतात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. पण आता धर्माची स्थापना करायची म्हणजे जसे मूर्तीची स्थापना करायची तशी धर्माची मूर्ती बनवून आणायची. पंढरपूरला नाही पटली तर मग जयपूरहून आणायची आणि ती अशा एखाद्या मंदिरामध्ये बसवायची. काय केलं? धर्माची स्थापना. अशी धर्म नावाची मूर्तीसारखी एखादी व्यक्त वस्तू नाही की जिची स्थापना करण्याकरता देव येतो. धर्माची स्थापना करणं म्हणजे नेमकं काय आहे? तर धर्माची स्थापना करणं या शब्दाचाच अर्थ आहे की धर्माच्या नियमाचं, धर्माचे जे नियम आहेत, जे धर्मस्वरूप अशा प्रकारचे आचार आहेत. धर्म म्हणजे अनुष्ठान, आचार, क्रिया करण्याची रीत, पद्धत, वागणं, याला धर्म म्हणतात. सगळ्या आपण शास्त्रामध्ये पुराणामध्ये पाहिलं, सगळीकडे असं लिहिलेलं आहे की कलियुगात धर्माची हानी होणार, कलियुगात धर्माचा ऱ्हास होणार, कलियुगात धर्म लोपणार. आणि प्रत्यक्षात पाहिलं तर सगळी धर्मावरच निवडणुका चाललेली. किती नव्हता एवढा अशा प्रकारची धर्माची मीमांसा चर्चा होते. आणि मास कसं काय लिहिलं असेल बरं कलियुगामध्ये धर्माचा ऱ्हास होणे असेल? तर याचा अर्थच असा आहे, धर्माचा अहंकार लोक घेतात कलियुगामध्ये, धर्माचं आचरण नाही कोणी करत. तुकाराम महाराजाविषयी जो स्वाभिमान असणारे किती काही लोक महाराष्ट्रामध्ये, आमच्या तुकोबाराच्या विरोधात जर कोणी ब्र शब्द काढला तर त्याची जीभ आम्ही बाहेर ओढू. म्हणजे तुकाराम महाराजांचा अभिमान असणारी माणसं आहे. पण तुकाराम महाराजांनी सांगितलेलं करणारी किती आहे? तुकोबारांचा अभिमान बाळगणारी, तुकोबारांच्या अभंगावर बोलणारी, तुकोबारांचा गाथापाठ करणारी, तुकोबारांची मंदिरं बांधणारी, यामध्ये तुकोबारांनी जे सांगितलेलं आहे ते प्रत्यक्ष अनुष्ठान आचरण करणारी किती आहे? तुकोबारांचा अहंकार घेणं म्हणजे धर्माचं पालन नाही, तुकोबारांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे वागणं म्हणजे धर्माचं पालन आहे. तेव्हा धर्म या शब्दाचा अर्थ एखादी विशिष्ट अशा प्रकारची मूर्ती आहे, व्यक्ती आहे, व्यक्त स्वरूप आहे असं नाहीये. आचरणाचे जे नियम आहेत ते ऐहिक आणि पारलौकिक उत्कर्षाला संवादी असणारे, आचरण करणाराचं ऐहिकही उत्कर्ष करणारे आणि पारलौकिकही उत्कर्ष करणारे अशा प्रकारचे जे नियम आहेत त्या नियमाला धर्म असं म्हटलं जातं. आणि त्या नियमाला अनुसरणारे नीती कायदे बनवणं याला धर्मनीती म्हणतात. आणि असा धर्मनीतीचा उपदेशाचे बरेचसे अभंग गाथ्यामध्ये आहे. हा अभंग त्याच्यातलाच एक आहे. तुकोबारांची ही अपेक्षा आहे की धर्माचे पालन सकळी सत्य करावे. सकळी धर्माचे पालन करावे आणि सकळी धर्माचे सत्य पालन करावे किंवा सत्य धर्माचे पालन करावे. धर्मावर व्याख्यान देऊन उपयोग नाहीये.
धर्माचं आचरण करणं महत्वाचं आहे, धर्मनीतीचं आचरण करणं महत्वाचं आहे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे सांगाया. वर्ताया ऋषी बोलिले, ऋषींनी जे बोललं त्याला धर्म म्हणतात. ऋषींनी जे सांगितलं तो काय असतो? धर्म असतो. आणि तो धर्म जगांना शिकवण्याकरता, सांगण्याकरता, त्या धर्मावर जगाला आरूढ करण्याकरता तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्याप्रमाणे वागणार आणि वागण्यातून लोकांना त्याचं प्रबोधन करणार. साच भावे वर्ताया, वाचा बोलो वेदनीती करू, संती केले ते, संती जे केले ते करू, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. तेव्हा संत महात्मे, धर्माची स्थापना करण्याकरता आलेले, धर्म वाढवण्याकरता आलेली ही मंडळी ही धर्माचे जे नियम आहेत त्याचं स्वतः अनुष्ठान करतात. म्हणून माझे मनीची आवडी पंढरपुरा नेन गोडी, अशा प्रकारचे जे नियम आहेत त्यातला एक नियम, त्याची मीमांसा तुकोबारायांनी या अभंगामध्ये केली. वेगवेगळे नियम असतात. पतीचा धर्म वेगळा, पत्नीचा धर्म वेगळा, पुत्राचा धर्म वेगळा, राजाचा धर्म वेगळा, प्रजेचा धर्म वेगळा, असं प्रत्येकाचे वर्णाचे, आश्रमाचे जे नियम वेगवेगळे सांगितलेले आहेत त्याला धर्म अशा प्रकारचा म्हणतात. तेव्हा या ठिकाणी तुकोबाराय त्यापैकी एक धर्म सांगतात. वक्त्या आधी मान गंध अक्षदा पूजन, श्रोता यती झाला जाण, तरी त्या नाही उचित. कुठेतरी तुकोबारायांना असं पाहायला मिळालं असावं की वक्त्याच्या अगोदर अवक्त्याची काय केली जाते? पूजा केली जाते, त्याला मान दिला जातोय. एवढा विवेक कर्म करणाऱ्याच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे की कोणत्या कर्मामध्ये प्रधान कोण आहे आणि गौण कोण आहे, इतका तरी विवेक त्याला असावाच की प्राधान्य कशाला द्यायचं, महत्व कशाला द्यायचं आणि गौणत्व अशा प्रकारचं कशाला द्यायचं. सगळ्या कार्यामध्ये एकच प्रधान असतो असं नाही. कोणत्या कार्यात कोणी प्रधान असतं, कोणत्या कार्यात कोणी प्रधान असतं, कोणत्या कार्यात कोणी प्रधान असतं. ज्या कार्यात जो प्रधान आहे त्या कार्यामध्ये त्यालाच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. बरेच तुम्हाला आश्चर्य वाटेल, या आता अलीकडे लग्न लावली जातात. आता लग्नामध्ये प्रधान कोण असतं? नेते येणारे, त्या लग्नाला आलेले नेते किंवा त्या लग्नाला आशीर्वाद द्यायला बोलवलेले महाराज लोक किंवा त्या लग्न लावायला आलेले वराडी, हे प्रधान असतात का? तिथं तर वधूवर प्रधान आहे. वधूवरांचं योग्य वेळेवर ऐक्य होणं, विवाह होणं हे महत्त्वाचं असतं. तसंच सांभाळलं जात आहे ना. तुम्ही जात असाल ना इकडे तिकडे लग्नाला, काय झालं टाइम झाला सुरू का करणं गेले? मग ते मामा गर्दीत अडकलेले आहे. आता मामाचं मामी बरोबर झालेलं आहे ना लग्न, राहू दे की त्याला मागं, काय अडचण आहे त्याच्याकरता यांचं लग्न खोळंबून कशाला ठेवता? तर एवढी अक्कल त्या पोराच्या पोरीच्या बापाला सुद्धा नसते. पोरे तयार केलेले असतात, त्यांचे बाप झालेले असतात, पण बाप म्हणून आपलं काय कर्तव्य आहे, कशाला प्राधान्य द्यावं आणि कशाला प्राधान्य देऊ नये, एवढी समज महाराज पार म्हातारे होत आलेले तरी नाही राहत.
तेव्हा विवाहामध्ये वधूवराला प्राधान्य द्यावं. बाहेर उभा राहिलेले असतात महाराज उन्हात ते, आणि आत यांचे सत्कार चालतात बाहेर उन्हात. कारण दुपारी लग्न जास्त होतं दादा, रात्रीचे लग्न जवळजवळ कमी झाले. आणि ऊन असतं ते उन्हात उभं राहिल्याचं तसंच, आणि इकडे यांचे सत्कार चालू असतात. तेव्हा कोणत्या वेळेला कशाला प्राधान्य द्यावं, कोणत्या वेळेला याचं भान असणं गरजेचं आहे. तुकोबाराय म्हणतात, ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी व्याख्यान असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल, व्याख्यान असेल, आणि त्या कार्यक्रमाकरता एखादा वक्ता निमंत्रित केलेला असेल, तर त्या कार्यक्रमाच्या प्रारंभी पहिला मान तो वक्त्याला दिला गेला पाहिजे. त्या मानापानाच्या लयच भानगडी आहे महाराज, लयच विचित्र काम. कितीतरी गावामध्ये आता थोडंसं कमी झालं म्हणा, नाही तर पहिले असे दंगले व्हायचे. कशामुळं? पहिला बैल कोणाचा न्यायचा ते इशेतून पोळ्याला. बैल तर सगळ्याचेच मिरवले जातात, पण मग पहिला बैल कोणाचा, त्याच्यावरूनच मान. पहिला फेटा कोणाला बांधायचा? धर्मराजाच्या यज्ञामध्ये सगळ्यांचा सत्कार करायचा होता, सगळ्यांची लिस्ट काढून सगळे शाली फिली आणून ठेवलेले होते. पण तरी पहिला मान कोणाला द्यायचा? अग्रपूजेचा अधिकारी कोण? भीष्माचार्याला धर्माने विचारलं, त्यांनी म्हणजे असं काय विचारतो? ज्या सभेमध्ये कृष्ण आहे, जो जगद्गुरु आहे, जगाचा नियंता आहे, मालक आहे, ईश्वर आहे, त्या सभेमध्ये हा प्रश्न विचारायची गरजच नाहीये. पांडुरंगा करू प्रथम नमन, कृष्णाची पूजा कर, झालं. आता भीष्म कृष्णाला देव मानत होते, तिथली बरीच मंडळी भगवान श्रीकृष्णाला मानत होती, त्यांना तर आनंद झाला. पण सगळेच मानत होते असं नव्हतं. त्याचाच भाऊ, कोणाचा? कृष्णाचा आते भाऊ शिशुपाल, नाही सहन झालं बुवा त्याला. इकडं कृष्णाच्या पायावर पाणी टाकलं की तो उठला आणि गर्जनाच केली, ए धर्मा, काय करतोस हे? कोणाची पूजा अगोदर करू लागलेला आहेस? कोणाला मान देतोयस? या काळ्याला? हा तुला श्रेष्ठ वाटला? हा काय व्यासापेक्षा ज्ञानी आहे? भीष्मासारखा धर्माचं आचरण करणार आहे? काय पाहिलंस तो याच्या ठिकाणी? अरे अजून याचा बाप कोण आहे हे बी नक्की नाही झालेलं. नेमका कोणाचा आहे हा? बरंच ते त्यावेळेलाच नक्की झालं होतं, नाही अजून बी नाही नक्की झालेलं. त्याचा बाप नेमका कोण आहे, हा कोणाचा? आणि ते जगाच्या अंतापर्यंतही होणारच नाही. का? त्याला बापच नाही तर काय होईल? कोणता बाप? जो अनादि सिद्ध आहे तो कोणापासून झालेलाच नाही, तर तो कोणाचा आहे काय सिद्ध होणार आहे? आणि मग पुढचा प्रकार आपल्याला सगळ्याला माहिती आहे की शेवट भगवंताला त्याचा काय करावा लागला? वध करावा लागला, शिरच्छेद करावा लागला. आणि हे कशामुळं? मानव. बेकार. बरं, मानावंही लागतं, नाही मानलं तर तिकडूनही अधर्म घडतोय. मानावं लागतं आणि पुन्हा कोणालाही मानून नाही चालत. महाराज, श्रेष्ठासमोर जर कनिष्ठाची पूजा केली तर श्रेष्ठाचा तो काय ठरला जातो? अपमान ठरला जातो, अपमान. म्हणून मंदिरात गेल्यानंतर मुख्य मंदिरातली जी मूर्ती आहे तिचं दर्शन करावं अगोदर, दुसऱ्याचं दर्शन नाही करावं. कीर्तनामध्ये भगवंताचं कीर्तन असेल तर देवाची स्तुती करावी, त्याच्यासमोर दुसऱ्याची स्तुती नाही करावी. कारण इतराची स्तुती म्हणजे देवाचा अपमान आहे.
अशा या धर्मातल्या बारीक सारीक ज्या बाबी आहेत ते समजून घेणं आवश्यक आहे. तुकोबाराय म्हणतात वक्ता जो आहे, वक्ता म्हणून ज्याला बोलवलेला आहे, जो वक्ता आहे, वक्ता होणं तितकं सोपं आहे असं नाही. कुणी सुभाषितकारांनी सगळ्यांची खाणेसुमारी काढलेली. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः. वक्ता दशसहस्रेषु, शेकडो लोकात एखादा शूर जन्माला येतो. 1000 लोकांमध्ये एखादा पंडित असतो, तर वक्तृत्व कला संपन्न होण्याकरता 10,000चा समाज लागतो. 10,000मध्ये एखादा वक्ता अशा प्रकारचा होतो. दाता भवति वा नवा. तेव्हा दशसहस्रेषु वक्ता. वक्तृत्व ही जी कला आहे, वक्ता आहे, ज्याला व्याख्यानामध्ये नवरसाचा भरणा करता येतो, ज्याचं व्याख्यान सुरू झाल्यानंतर श्रोत्यांच्या चित्ताला आपल्याकडे खेचून घेण्याची शक्ती त्याच्या वक्तृत्वामध्ये असते. आणि असं बोलतो की बोलावे ते धर्मा मिळे. धर्माशी अनुकूल, धर्माशी संवादी अशा प्रकारचं बोलणारा जो वक्ता आहे हा श्रेष्ठ असतो, श्रेष्ठ मानलेला आहे. आणि मग वक्ता जर त्या ठिकाणी उभा असेल तर पहिलं पूजन वक्त्याचं केलं पाहिजे. आधी वक्त्यामान, पहिला मान हा वक्त्याला दिला गेला पाहिजे. त्याला गंध लावावा, त्याला अक्षदा लावावी, त्याच्या गळ्यामध्ये हार अशा प्रकारचा टाकावा. मग तो वयाने लहान असो वा जातीने लहान असो, वक्ता म्हणून जर तुम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे तर त्या कार्यक्रमामध्ये तोच श्रेष्ठ आहे. त्याचा बापही आला तिथं तरी त्या ठिकाणी वक्ता श्रेष्ठ आहे, त्याचा बाप नाही. संन्यासी जरी आला, संन्यासी हा श्रेष्ठ मानला जातो. सगळ्या वर्णामध्ये आणि सगळ्या आश्रमामध्ये संन्यासी श्रेष्ठ असतो. अरे जो 10 वर्षाचा संन्यासी असेल आणि 70 वर्षाचं गृहस्थी म्हातारा असेल तर त्या म्हाताऱ्याने त्या संन्यासाला साष्टांग दंडवत घालायचा असतो, कारण तो आश्रमाने श्रेष्ठ आहे. देवाला सुद्धा संन्यासाच्या पाया पडावं लागतं, संन्यासीला देवाच्या पाया पडायचं विधान नाहीये. संन्यास श्रेष्ठ मानला गेलेला आहे. असं संन्यासी त्या व्याख्यानाला आला आणि श्रोत्यात बसलेला असेल, तो श्रेष्ठ आहे. पण तिथं वक्ता श्रेष्ठ आहे. तिथं श्रोता यती झाला, श्रोता संन्यासी जरी असला तरीही त्याची पहिल्यांदा पूजा करणं हे उचित नाही, ते योग्य नाही. पहिला मान हा वक्त्यालाच अशा प्रकारचा दिला पाहिजे. वक्त्या अधिमान गंध अक्षदा पूजन, श्रोता यती झाला जाण तरी त्या नाही उचित. अशा प्रकारचं तुकोबारांनी सांगितल्यानंतर बहुतेक बहुश्रुत मंडळींच्या मनामध्ये एक शंका नक्कीच उभी राहिली असेल. तुकोबाराय, तुम्ही धर्मनीतीचा उपदेश करत आहात, तुम्ही नीती सांगता की वक्त्याला पहिला मान दिला पाहिजे, आणि तुम्हीच सांगता की थुंको नियामान दंभ करीतो कीर्तन. मानावर आणि दंभावर थुंकतो आणि मग मी कीर्तनाला उभा राहतो. तुम्हीच सांगता बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा.
आणि तुम्हीच सांगता वक्त्या आधिमान गंध अक्षदा पूजन ऐसे व्यर्थ हे बोलता अमाने न तयाच्या चित्ता उमज नोहे अनंता. देवा असं तुकोबार आहे, असं तुम्ही द्व्यर्थ कसं काय बोलता? जर वक्त्याला पहिला मान द्यायला पाहिजे म्हणून जर कोणी हार बुक्का घेऊन आलं तर तुम्ही का बरं नाही लावून घेत? मग म्हणजे तुम्ही सांगितलेला जो नियम आहे त्या नियमाचं खंडन तुमच्याकडूनच होतंय. हा सांगता कशाला? जर तुम्ही याचं पालन करत नाही तर तुम्ही असले नियम सांगता कशाला मग लोकाला? कारण लोक तुम्ही काय सांगता हे पाहत नाही, तुम्ही कसं वागता हे पाहतात. तेव्हा वक्ते अधिमान याच्यावर ही शंका येतेच. कोणीतरी मला पण विचारली होती की तुकोबाराय सांगतात वक्ते अधिमान आणि तुम्ही आरज नाही घालून घेत, बुक का नाही लावून घेत? तुम्ही वक्ते असता तेव्हाही तुम्ही अशा प्रकारचं का नाही करून घेत? मग करून घ्यावं की न घ्यावं? न घ्यावं तर वक्ते अधिमान या तुकोबारांच्या वचनाला अशा प्रकारचा विरोध येतोय. तर याचं उत्तर असं आहे की हा उपदेश पराभंग आहे, उपदेश केलेला आहे. आणि उपदेश ज्या वेळेला केलेला असतो तो सगळ्याला एक उपदेश नसतो. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास त्याचे देव. त्या उपदेशात आपल्याला कोणता उपदेश आहे हे पाहून मग आपण आपल्या आचरणाचा तो मार्ग निवडायला पाहिजे. असोनी संसारी जिव्हे वेग करी, हाही उपदेश आहे. नलगे सांडावा आश्रम, उपजले कुळीचे धर्म, अनेक न करावे श्रम, एक पुरे नाम विठोबाचे, नलगती सायास जावे वनांतरा, असाही उपदेश आहे. आणि झडझडवणी वहिला निघ, ये भक्तीच्या वाटे लाग, ज्या पावस्या व्यंग स्वर. हो का पुत्र पत्नी बंधू, त्यांचा तोडावा संबंधो, कळो आले खट्याळसे, शिव नये लिंपो दोषे, ऐसे या चोराचा. हाही उपदेश आहे, तोही उपदेश आहे. तेव्हा बरं दोन एकामेकाचे विरोधी उपदेश आहेत. मग कशाचं ग्रहण करावं? तर आपला आपला अधिकार पाहावा. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी नाही करी जगी उपकार. आपण कोणाच्याही घरी गेलो, तो जर बिमार असला तर त्याच्या जवळच्या देवळीमध्ये, खिडकीमध्ये, कपाटामध्ये त्याच्या रोगाची औषधं आपल्याला दिसतील, गोळ्या दिसतील. आणि मग त्याला त्याच्यातली ज्याला माहिती आहे तो गोळ्या पाहिल्या की त्याच्या लक्षात येतं हे शुगरचं गिराईक आहे, बीपीचं गिराईक आहे, कॅन्सरचं गिराईक आहे, अजून काय कितीतरी रोग आहे त्याचंही आहे. ते एका माणसाला तो छंदच असायचा, कुठेही गेलं की त्याने त्याच्यात एक हे पाहायचे, बा ह्याला काय रोग आहे का आहे तर कोणता रोग आहे, ते त्याच्या ते डोक्यातच बसलेलं. मग तो असाच एकदा दवाखान्यात गेला. आता दवाखान्यामध्ये त्या कपाटामध्ये हे सगळे नुसते औषधं भरलेली होती. ते बा 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 लोकाला एक एक रोग आहे तर ते एवढे परेशान आहे, डॉक्टरला तर एवढे रोग आहे. कारण त्याच्या कपाटामध्ये सगळ्याच रोगाची काय औषध आहे, म्हणजे सगळेच त्याला रोग आहे. डॉक्टर साहेब तुम्ही कसे काय जगता हो? काय झालं, एवढे रोग आहे तुम्हाला? नाही म्हटलं मला याच्यातलं एकही नाही. आणि मग हे ठेवले कशाला? तर लोकात एवढ्या रोगाचे रोग आहे त्यांच्याकरता हे ठेवले. तसं संतांनी शास्त्रांनी जो उपदेश केलेला असतो तो लोकांकरता आहे आणि तो एका करता नाही आहे. ज्याचा जसा अधिकार आहे त्यांनी तो उपदेश घ्यायचा असतो. ते उलटच होतं महाराज. दुसऱ्याला सांगितलं ते घेत. आता शिष्य असतात
कोणी चेले आहे म्हणजे गुरु आहेत. तर तुकाराम महाराजांनी गुरु करताही एक अभंग लिहिला आहे, शिष्य करताही एक अभंग लिहिलेला आहे. शिष्य करता अभंग आहे की तुका म्हणे लाता घेईन अंगे. गुरुनी लाता खाली जरी घेतलं तरी प्रसाद म्हणून त्यांच्या लाता मी काय करेन, आनंदाने घेईल. हे शिष्या करताय. आणि गुरु करता असं लिहिलेलं आहे की शिष्याची जो नेघे सेवा मानी देवा सारिखे, त्याचा फळे उपदेश आणि का दोष उपराटे. तर हे गुरु करताय ते चेले पाठ करतात. तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं, शिष्याची जो नेघे सेवा, हे तर कपडे आपल्याला धुवायला सांगतात, मानी देवा सारिखे. आणि तो काय म्हणे लाता घेईन अंगे, हे गुरु पाठ करतो. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं लाता खाली घेतलं तरी काही अडचण नाहीये. हे असं उलटेच धंदे महाराज. आता कथा करून या द्रव्य देती घेते, हो कीर्तनकारा करता अभंग आहे. ते कीर्तनकार नाही पाठ करत, ते चिकट लोक पाठ करतात. त्यांच्या घरी जाऊन बसलं की लगेच ते अंत दाखवू, म्हातारं एखादं असलं की ते अंत, बाबा याचा अर्थ काय आहे, काना मागायला तुला काय घ्या नाही, तू काय कीर्तनकार आहे का? तो अभंग कीर्तनकारा करतोय, तुला त्याचं काय करायचं? बाकीचा सगळा गाथा कळाला का तुला? तेवढाच अभंग नाही कळाला. म्हणजे जे घ्यायला पाहिजे ते घेत नाही, आणि जे नको ते अशा प्रकारचं घेतलं जातं. तर प्रस्तुत आपला विषय हा आहे की तुकोबाराय म्हणतात वक्ते आधी मान, वक्त्याला अगोदर मान द्यावा. आणि तुकोबाराय म्हणतात कीर्तनाला उभं राहायच्या वेळेला मी मानावर काय करतो, थुंकतो. म्हणजे मान स्वीकारत नाही, मानाला किंमत देत नाही, मानाला झिडकारलेलं आहे. दंभमान चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. मान आणि ते मोठेपणा, आणि त्या मोठेपणा मिळण्याकरता केल्या जाणाऱ्या क्रिया तुकोबारे म्हणतात आमच्याकरता डुकराचा गोसारखा आम्ही त्याला मानतो. म्हणजे कोणी जर अपेक्षा करत असेल आशाची, तर तो कशाची अपेक्षा करतोय ते तुम्ही पाहा का ह्याच्यावर. तुकाराम महाराजांच्या चरणाचा अर्थ अशा प्रकारचा मी सांगितलेला आहे. आपल्यामध्ये याला महत्त्व नाही आहे, आपण सगळे भगवंताचे सेवक आहोत, सेवा करायला पाहिजे. काय झालं, हे संसारातले हे लय याच्यात घुसलेले, आणि त्यांनी ते सगळं तिकडचं इकडं आणून ठेवलंय. सगळं भेसळ करून टाकली परमार्थाची आणि संसाराची. ते जाऊ द्यावं, पण मग तुम्हीच वक्ते आदिमान हे कसं सांगता? तर वक्ते आदिमान हा उपदेश श्रोत्याकरता केलेला आहे. कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलेलं आहे त्याच्याकरता तो सांगितलेला आहे, वक्त्याकरता नाही सांगितलेलं. वक्त्या आदिमान हा उपदेश वक्त्याकरता नाही आहे, कीर्तनकाराकरता नाही आहे, तो प्रवचनकाराकरता नाही आहे, तो बाकीच्या लोकांकरता आहे. आणि मग कीर्तनकाराकरता थुंकोनी मान, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. इथं कीर्तन करायचं आणि तिकडच्या धर्मशाळेत जाऊन जेवायचं, इथं नाही खायचं. अशा प्रकारे त्यांनी निष्काम होऊन ही सेवा करावी, हा त्याच्याकरता अभंग आहे. पण मला समन्वय तर लावावा लागेल ना कुठं ना कुठं. तर याचं उत्तर असं आहे की आम्ही कीर्तनाला उभं राहतो, कीर्तनामध्ये बोलतो, पण आम्ही उपदेश नाही करत. उपदेश करणाराला वक्ता अशा प्रकारचं म्हणतात. कीर्तनकार हा उपदेशक नाही, उपदेश करण्याचा आपल्याला अधिकारही नाही. उपदेश करण्याचा अधिकार संतांना आहे. म्हणून एका ठिकाणी म्हटलेले आहे, नाही संत चिन्हे उमटले अंगी,
उपदेशालागी पात्र झाला. मग कीर्तनकार कीर्तनात काय करत असतात? कीर्तनकार कीर्तनामध्ये संतांचा अनुवाद करतात. संतांनी जो उपदेश केलेला आहे त्याचा ते अनुवाद करतात आणि ते उपदेश नाही, देवाची सेवा करतात. कीर्तन हे भगवंताच्या सेवेचं अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे. भगवंताच्या भक्तीचे जे 9 प्रकार आहेत त्याच्यामध्ये कीर्तन हा एक प्रकार आहे. श्रवणम कीर्तनम आणि इतर प्रकारापेक्षा पॉवरफुल प्रकार आहे. भगवंताला संतुष्ट करण्याची अनेक वेगवेगळी साधनं आहेत. त्याच्यामध्ये कीर्तन हे एक साधन आहे, पण कीर्तन साधन हे अत्यंत पॉवरफुल साधन आहे. म्हणून तुकोबारायांनी साधकांना अनेक ठिकाणी असं सांगितलेलं आहे की बाकीची साधनं करण्यापेक्षा तुम्हाला जर देव लवकर प्रसन्न व्हावा, देव भेटावा असं वाटत असेल तर कलियुगामाझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटे. अनेक नका करू चेष्टा, हाल कष्टा वर, पण देवाच्या प्राप्ती करता लोकाची विष्ठा जमा करण्याकरता नाही. देवाच्या प्राप्तीचं हे महत्वाचं साधन सांगितलेलं आहे. देवाच्या प्राप्तीचं हे पॉवरफुल अशा प्रकारचं साधन. तिकडे नरकाच्या प्राप्तीचं मग हे पॉवरफुलच साधन आहे. दारू पिणारे तितक्या वेगात जाणार नाही नरकाला जितक्या वेगात अविधीनं कीर्तन करणारे जातील. असं म्हणजे ज्याने कीर्तन सांगितलं त्यांनीच सांगितलेलं आहे, पदरचं आपलं काय नाहीये. पण जर संतांनी सांगितल्याप्रमाणे आपण कीर्तनाची सेवा साधना केली तर अत्यंत लवकर अशा प्रकारे देवाच्या जवळ घेऊन जाणार हे साधन आहे. कीर्तनचा अंग कीर्तनाचा अंग होय अंग हरी रूप. तेव्हा कीर्तनकार हा देवाची सेवा करण्याकरता उभा असतो, उपदेश करण्याकरता नाही. त्याला उपदेश करण्याचा तोपर्यंत अधिकार नाही जोपर्यंत तो देहातीत होत नाही. अक्षरा वेगळा तुका होवनी निराळा, पाहे निगम कळा, मग बोले विठ्ठल प्रसादे. म्हणजेच संत झाल्याशिवाय उपदेशाचा अधिकार. बऱ्याच ठिकाणी ह्याची चर्चा असे, वा उपदेश करण्याचा अधिकार कोणाला आहे, बामणाला आहे का दुसऱ्याला आहे, स्त्रियांना आहे का पुरुषांना आहे, पुरुषांना आहे का स्त्रियांनी कीर्तन करावी का, अमकं करावं का तमकं करावं का, उपदेशाचा अधिकार आहे का त्यांना, असे बरेच प्रश्न विचारले जातात. तर खरं असं आहे की उपदेशाचा अधिकार संतांना आहे. तो पुरुषालाही नाही आणि स्त्रियालाही नाही, ब्राह्मणाला नाही, क्षत्रियाला नाही, वैश्याला नाही. संतत्व प्राप्त झाल्यानंतर, आणि संतत्व प्राप्त झाल्यानंतर शरीराकार त्याची वृत्ती राहिलेलीच नसते. आणि हे सगळे भेद शरीराचे आहेत. स्त्री असेल, पुरुष असेल, ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, ब्रह्मचारी असेल, गृहस्थी असेल, वानप्रस्थ असेल, हे सगळे अशा प्रकारचे भेद कशाचे? शरीराचे. संत शरीराच्या पलीकडे गेलेले असतात. तुका म्हणे तुम्ही ऐका हो मात, आम्ही या अतीत देहाहुनी. तुका म्हणे मी हे माझे नयोवाचे, येणे नावे साचे साधू. संतत्व अंगी बांधलेलं होतं म्हणून मुक्ताबाईंनी उपदेश केला. आणि मुक्ताबाईंनी उपदेश कोणाला केला? राम्या गोम्याला नाही केला, ज्ञानोबारायांना केला, नामदेवरायांना केला, चांगदेव महाराजांना केला. एका बालिकेनं, त्यावेळेला वय तरी काय होतं मुक्ताबाईंचं, काही संबंध नाही. संतत्व अंगात आल्यानंतर देहाच्या वयाचा, देहाच्या लिंगाचा आणि देहाच्या जाती धर्माचा, उपदेशाचा अधिकार संतांना आहे. संत झाल्यानंतर उपदेश. तोपर्यंत आपण सेवा करायची आहे, तोपर्यंत जे बोललं जातं ते सेवा म्हणून कीर्तनकार पहा तुम्ही, पहिलंच वाक्य असतं कीर्तनाचं, सेवे करता घेतलेला
अभंग. म्हणजे सेवा करण्याकरता याने अभंग घेतलाय. आणि मग हे कोण आहेत? सरळ सरळ उपदेशक नाही, सेवक. पण ते सेवा करण्याकरता अभंग घेतला म्हणल्यानंतरही त्याला असं वाटतं आपण उपदेशक आहोत. असं वाटू नये. आपण सेवक आहोत हा भाव सतत मनामध्ये राहणं गरजेचं आहे. आपलं काही नाही, हे आमचं नाही आहे, हे संतांचं आहे. ते मी हमाल भारवाही फोडिले काय धन्याचा हा माल, हा संतांचा अशा प्रकारचा माल आहे. संतांचा आम्ही अनुवादक निरोपे आहोत. मग निरोप सांगताना जरी भय न करी चिंता. तेव्हा आम्ही उपदेशक नाही म्हणजे वक्ते नाही, आम्ही सेवक आहोत. मग सेवकाने कसं काय मान घ्यायचा? वक्त्याला मान द्यावा ना. पण आम्ही मुळात कोण आहे? सेवक आहे. म्हणून थुंको निया मान, म्हणून बुक्का लावू नये माळ घालू नये गळा. सेवक अशा प्रकारचे. म्हणून तुम्ही कीर्तनामध्ये ऐकणारे बसलेले असतात आणि कीर्तनकार उभा असतो, कारण सेवक उभा असतो. हनुमंतरायाचं वर्णन करत असताना 3ऱ्या चरणात काय म्हटलेले? काय भक्तीच्या त्या वाटा मध्ये 10व्या सोहळा शूर आणि धीर उभा स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर. स्वामीची सेवा करण्याकरता अत्यंत आदराने युक्त आणि तत्पर अशा प्रकारचा उभा असावा लागतो. सेवा करायची असली तर उभं राहावंच लागतं ना. तुम्ही उभं राहणारे सुद्धा काय म्हणतात? तुमची सेवा करण्याकरता मी काय राहिलोय? उभा राहिलोय. तेव्हा तुमच्या सेवेची संधी द्या. इथं खरंच आहे की सेवा करणारा हा काय असावा लागतो? उभा, तत्पर अशा प्रकारचा, दक्ष असावा लागतो. तेव्हा वारकरी कीर्तनकार साधक दशा जोपर्यंत आहे तोपर्यंत तो उपदेशक नसतो. उपदेशक नाही म्हणजे वक्ता नाही, तो सेवक आहे. आणि त्याचं बोलणं ही सेवा म्हणून मोडली जाते. त्यामुळं हा नियम तिकडं लावण्याचं काही कारण नाही आहे. पण जो वक्ता आहे त्याला आधी मान द्यावा, गंध लावावा, पुष्पहार घालावा, नमस्कार अशा प्रकारचा करावा. मग श्रोता यती जरी असला तरी पहिला मान त्याला देऊ नये. त्याला देणं योग्य नाही, उचित नाही. काय असतं, ज्याला मान द्यावा त्याला न दिला तरी दोष आहे, आणि ज्याला मान देऊ नये त्याला दिला तरी दोष आहे. महाराज, जे वंदनीय आहेत त्यांचं वंदन न करणं दोष आहे, पाप आहे. आणि जे अवंदनीय आहेत त्यांना वंदन करणं पाप आहे. देव म्हणून आपण सगळ्या जगाला वंदन करू शकतो, पण ते व्यक्ती म्हणून नाही. काय म्हणून? देव म्हणून. भूती देव म्हणून भेटतो या जना, नाही हे भावना नर नारी. देव म्हणून मग डुकराच्या पाया पडलं तरी काही अडचण नाही, पण डुक्कर म्हणून जर पाया पडलं तर लगेच खात्यावर जमा होईल दोष, पाप अशा प्रकार. तेव्हा श्रोता येते झाला जाण तरी त्यांनाही उचित. आणि त्याच्याकरता दृष्टांत 4-5 दृष्टांत दिलेले आहेत. शिर सर्वांगा प्रमाण, यथाविधी करचरण, धर्माचे पालन सकळी सत्य करावे. दृष्टांत देत आहेत. करू चिंतन. थोडंसं नामस्मरण करूया. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शिर सर्वांगा प्रमाण यथाविधी करचरण धर्माचे पालन सकळी सत्य करावे. जसं शरीर आहे तर त्या शरीरामध्ये शिर हे बाकीच्या सगळ्या अवयवापेक्षा श्रेष्ठ आहे. सर्वांगा शिर प्रमाण. सगळ्या अंगामध्ये शिर. अगलात गळ्यापासून वरचा भाग हा श्रेष्ठ मानला जातो. म्हणून पूजा करायला लागल्यानंतर ढेरीला गंध नाही लावत. ढेरीला लावतात पण पहिला कपाळाला अशा प्रकारचा लावला जातो, कारण ते श्रेष्ठ आहे. त्या पुराणामध्ये चांगुणाचं चरित्र आहे. भगवान शंकरांनी साधूचा वेश घेऊन ची परीक्षा पाहण्याकरता इच्छा भोजनाची मागणी केली. तिच्याकडून वचन घेतलं इच्छा भोजन देणार म्हणून, आणि मग सांगितलं की मला तुझ्या मुलाचं अशा प्रकारचं रांधून मांस त्याचा स्वयंपाक करून मला वाढ. एकुलतं एक पोर. वचनाशी पहिली माणसं किती कट्टर होती, दृढ होती. कसं वचन सांभाळायचे, कसं सांभाळत असतील महाराज. येडेच वाटतात आपल्याला तर. आता अशा प्रकारची मागणी केल्यानंतर खरं तर हाणायला पाहिजे होतं त्या सगळ्यांनी. म्हणून साधू आहे, अगोदर लोकांना वचनात गुंतवतो आणि त्यांच्या मुलाचं भोजन मागतो. नसलं तर मी चाललो. तो अतिथी निमंत्रित करून तो तसाच जाणं हे चांगलं नाही. कारण अपमानिले अतिथी ने सुकृताची संपत्ती. माणसं पूर्वी महाराज पुण्याला फार जपत असत. आता पैशाला जास्त जपतात माणसं. पुण्य फिरणे कुछ नाही. आधीसच बी नाही. ते शास्त्रानं सांगितलेलं शास्त्रावर विश्वास राहिलेला नाही. त्याच्यामुळे मग त्याला कोण किंमत देणार आहे. त्या बाईने महाराज स्वतःचं पोरग मारलं. कसं वाटलं असेल. आई आहे, एकुलतं एक पोरग आहे. त्या पोराला होण्याकरता कितीतरी नवस सायस वगैरे केलेले आहेत. आणि पण मग चला त्याचं कमीत कमी चेहरा तरी आपल्याला पाहायला मिळेल म्हणून ते शिर तसं शिंक्यावर ठेवलं. बाकीच्या शरीराचं ते काही भोजन बनवलं. आता देवाला काय, तो अंतर्यामी असल्यामुळे ती म्हणे वा रे वा. म्हणजे मुख्य भाग तो तसाच ठेवलास आणि खालच्या शरीराचं हे नाही चालणार. मला चाललो. त्यांना पुन्हा ते शिराचं करायला लावलं. मला काय शिर सर्वांगाप्रमाण. 11व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, शरीरीची शिसाळे ती राखिली की विश्वरूपाच्या तोंडामध्ये माणसं ज्या वेळेला चाललेली अर्जुन पाहत होता त्यावेळेला बाकीचं शरीर त्याने रगडायचं, पण ते मुंडके ते असे 2 दाताच्या फटीमध्ये गुंतलेले दिसले अर्जुनाला. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे. तर शिर हे मुख्य आहे. शरीरामध्ये, शरीराच्या सगळ्या अवयवामध्ये शिरकमळ, डोकं ज्याला म्हणतात. म्हणून तर
पुण्याला ते हेल्मेटची सक्ती केलेली आहे. टंगडं फिंगडं मोडलं तर काही बिघडत नाही माणसाचं, पण डोकं फुटलं तर मात्र सगळंच बिघडतं. मग बाकीचं सगळं चांगलं असून काही उपयोग होत नाही. तेव्हा शिर महत्वाचं आहे. आणि सगळ्या मंत्र्याचे बंगले तुम्ही वरच जास्त आहेत. देहरूपी राज्याचे जे मंत्री आहेत, दर्शन मंत्री, श्रवण मंत्री, घ्राणज मंत्री, म्हणजे ज्ञानेंद्रिय तर जवळजवळ सगळेच वर आहेत. श्रवणेंद्रिय वरती आहे, त्वगेंद्रिय खालती आहे पण वरती आहेच की. त्वगेंद्रिय वरती आहे, नेत्रेंद्रिय वरती आहे, रसनेंद्रिय सुद्धा, आणि घ्राणेंद्रिय म्हणजे मंत्रालय, हे सगळे जे बंगलेवर आहेत. कर्मेंद्रियामध्येही महत्वाचं कर्मेंद्रिय वरतीच आहे. कोणतं? वाक, वाणी ज्याला म्हणतात, वाणी, तीही वरती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हेड, ते पूर्वी इंग्रज सरकारच्या काळामध्ये शाळेची रचना, न्यायालयाची रचना तुम्ही पहा. शाळेच्या बाकीच्या खोल्या थोड्या खाली आणि मधलं जे ऑफिस आहे ते बाकीच्या वर्गाच्या मानाने थोडं उंच केलेलं, त्याच्यामुळे हेड वर आहे. मुख्य अशा प्रकारचा भाग आहे तो शिर सर्वांगा प्रमाण. आणि मग ते शिराला अगोदर प्राधान्य देऊन मग यथाविधी जशा प्रकारचे शास्त्र असेल तशा प्रकारचं बाकीच्याला महत्त्व दिलं जावं. तर असं शास्त्राप्रमाणे सगळ्यांनी धर्माचं पालन करणं आवश्यक आहे. धर्माचे पालन सकळी सत्य करावे. सकळी तुकोबाराय म्हणतात, याच्या यावत मानव मात्राने धर्माचं अनुसरण करावं, धर्माप्रमाणे आचार करावा, धर्माप्रमाणे बोलावं, धर्माप्रमाणे खावं, धर्माप्रमाणे चालावं, धर्माप्रमाणे मिळवावं, धर्माप्रमाणे त्याचा खर्च अशा प्रकारचा करावा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धर्माचे पालन सकळी सत्य करावे. सगळ्यांनी धर्माचं पालन अशा प्रकारचं करावं. पट्टपुत्र सांभाळे, पिता त्याची आज्ञा पाळे. प्रमाण सकळी ते मर्यादा करावी. तेव्हा एखाद्याचा मुलगा असेल पण जर त्याचा पट्टाभिषेक झालेला असेल, सिंहासनावर तो आरूढ झालेला असेल, राजा झालेला असेल, तर बाप सुद्धा त्याच्या पुढं हात जोडून असतो. वडिलांनीही त्याची आज्ञा काय केली पाहिजे? मानली पाहिजे. कारण शरीर संबंधाने जरी तो त्याचा वडील असला तरी नागरिक संबंधाने तो राजा आहे, आणि राजा विष्णूचा काय असतो? अंश असतो. तेव्हा तो सगळ्याचा वडील आहे. मग प्रजा म्हणजेच अपत्य, प्रजाच आहे ती. प्रजा म्हणजे संतती. बापाची संतती जशी बाकीची जन्य आहे तशी सगळी प्रजा ही राजाची काय असते? संतती असते. संततीप्रमाणे राजा सगळ्यावर प्रेम करतो. पहा ना, आता किती जाहीर केले आपल्या मुख्यमंत्र्यांनी, किती लोक करतात. तेव्हा पट्टपुत्र सांभाळी, पिता त्याची आज्ञा पाळी. बाप सुद्धा त्याच्या आज्ञेचं पालन करतो. सकळी ते प्रमाण मर्यादा करावे. आणि मग सगळ्याच प्रजेनं राजा श्रेष्ठ असं म्हणून राजाच्या आज्ञेचं पालन करण्याचा नियम करावा. ती मर्यादा सगळ्यांनी करावी. त्या मर्यादेप्रमाणे सगळ्यांनी राहावं, वागावं. मला धर्माप्रमाणे जर सगळे आचरण करू लागले ना तर जगात दुःख नावाची वस्तूच राहणार नाही. आपल्याला जी दुःख भोगावी लागतात, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक, वैयक्तिक, सामाजिक, त्याला महत्वाचं कारण आहे धर्माचं पालन न करणं. असा दिवस जात नाही महाराज त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला नाही, असा दिवस जात नाही त्या दिवशी कोणी हत्या केली नाही, कोणी आत्महत्या केली नाही, कोणाचा खून झाला नाही. ते
बातम्या पाहायला लागल्या की सगळे त्याचेच दर्शन होतात. का होतं हे असं? त्याचं कारण आहे धर्माचं पालन न करणं. प्रभू रामचंद्राच्या राज्याचं वर्णन करत मला त्यावेळेस लोक मरत नव्हते असं नाही, मरायचे, पण पूर्ण आयुष्य संपल्यानंतर मरायचे. मग अगदी म्हातारा होऊन मनुष्य जर मेला, काय म्हणतात त्याला, वृद्धापकालानं जर निधन झालं, सगळे आनंदी असतात, महाराज मिरवणूक काढतात त्याची, कारण एवढा वर्ष अशा प्रकारचे जगले, खूप चांगले वागले ना, आता शरीर सुटलं, खूप चांगलं आहे. पण जर अल्पायू मेला, अकाली अशा प्रकारचा मृत्यू झाला, तर तो स्वतः तर दुःखी असतोच, पण सगळ्याला दुःख देऊन जातो. आणि हे अल्पायू मृत्यूचं कारण आहे राजदोष, प्रजादोष. प्रजामध्ये ज्या वेळेला पाप केली जातात, ती पापाची सद्य अशा प्रकारची फलं उपभोगावी लागतात. म्हणून सकळी धर्माचे पालन सत्य करावे. तर पट्टपुत्र झाले, प्रमाण सकळी ते मर्यादा करावी. वरासनी पाषाण तो न मानावा, सामान्य एर उपकरणे सोन्याची, बरी ती नीच. वरासनी पाषाण, मंदिर आहे एखादं मोठं चांगल्या प्रकारचं बांधलेलं आहे, मूर्ती आणली, पण मंदिर बांधणे तर सगळे पैसे खर्च झाले, मग मूर्तीला पैसे नाही राहिले, त्याच्यामुळं कमी पैशाची मूर्ती आणली. मग थोडीशी हलक्या दगडाची मूर्ती आणली, बस बाबा. सामाजिक कामाचं कसं झालं तर पटदिशी होऊन जातं, आणि एकदा जर ते रखडलं आणि ते त्याच्यात काही जमत ते होतच नाही, त्याच्यामुळं ते तेव्हाचे तेव्हा झालेलं बरं राहतं. मग ती आणली मूर्ती, बसवली. मूर्ती बसवल्यानंतर मग इतका उत्साह सोहळा मोठा झाला, भरपूर त्याच्यात पैसे जमले. आता काय करायचं या पैशाचं? म्हटले दागिने आणा देवाला. पैसा भरपूर असल्यामुळं मग चांगले 100 नंबरी सोन्याचे दागिने, त्याच्यामध्ये असे रत्न जडवलेले दागिने करून आणले. करोडो रुपये त्या दागिन्यावर खर्च केला. मूर्ती शेकड्याची आणली, आणि मग त्या मूर्ती करता दागिने बनवले, ते करोडो रुपयाचे बनवले. तुकोबार आहे म्हणतात. वरासनी पाषाण, वरती आसनावर कोण आहे? पाषाण अशा प्रकारचं, दगडाचीच मूर्ती असते ना, दगड बसवलेला आहे. तोही हलका, फार सुंदर कारागिरी नाही, कारण चांगला मूर्ती आणायची म्हटलं तर मग चांगले काय द्यावं लागतात? पैसे. तुम्ही जर जयपूरला गेले ना, आम्ही गेलो होतो स्वतः, गंगापूरच्या आश्रमात मूर्ती आणायच्या वेळेला, तर एवढीच, तेवढ्याच उंचीची, तेवढ्याच जाडीची मूर्ती, ती 10,000ला होती आणि ती 70,000ला होती, तेवढीच. म्हणजे वजन तेवढं, उंची तेवढी, तशीच मूर्ती, पण ती 70,000ची मूर्ती. काय होतं म्हणजे त्याला पाहिलं की मनुष्य नुसतं पाहतच राहतो. महाराज काय कला आहे या लोकांकडे. अशा काही, जसं जर लांबून पाहिलं तर जिवंत व्यक्ती तिथं बसलेली आहे असं वाटावं, इतकी सुंदर कला ओतलेली राहते. पण मग आता कलाकार म्हटल्यानंतर त्याला पैसा तसाच लागतो, त्याच्यामुळे यांनी थोडीशी हलकी मूर्ती आणलेली. नंतर बरं झालं तर नंतर दागिने चांगले आणले. पण आता दागिने किती करोड रुपयाचे असतील आणि शेकड्याची 100 रुपयाची मूर्ती असली तरी श्रेष्ठ कोण आहे त्याच्यामध्ये? मूर्तीच श्रेष्ठ आहे, कारण देवत्व आहे त्याच्यामध्ये. त्याच्याकरता दागिने आहेत, दागिन्याकरता मूर्ती नाही आहे. मूर्ती करता अशा प्रकारचे दागिने आहेत. वरासनी पाषाण तो न मानावा, सामान्य, त्याला सामान्य मानव.